अमरावतीमध्ये प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करत दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संघटनेनं या घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। तसेच संबंधित दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं उपचार व योग्य मदत द्यावी आणि विद्यार्थ्यांचा शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी करण्यात आली। प्रहार सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोटांगण आंदोलनाद्वारे शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। बघा, गेल्या 22 दिवसापासून दिल्लीमध्ये देशभरातील विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी आणि नीट परीक्षा झालेल्या घोटाळ्याची चौकशी होऊन माननीय शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी संवाद व्हायला हवा होता, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे होत्या, परंतु दिल्ली पोलिसांनी काल अमानुषपणे लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना लाठी हमला केला। त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले। याचा निषेध करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन आम्ही केलं आहे। भर पावसात आम्ही लोटांगण घालतोय, भिजतोय, पण हा भिजणं आमच्यासाठी नाही आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे। कारण आमच्या पाल्यांचं पुढे नुकसान होऊ नये म्हणून ही मागणी सरकार दरबारी पोहोचण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे, शुभ दिवस आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये या विद्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करतो। सोबतच महाराष्ट्राचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज स्मृती दिवस, जयंती दिवस आहे। या जयंतीदिनी आम्ही त्यांना अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो आणि त्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो।